स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाचे असे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। शिक्षक भरतीची पुढील प्रोसेस या संदर्भात महत्त्वाचे असे अपडेट आलेले आहे। पुढील एक प्रकारे वेळापत्रकच आपण म्हणू शकतो। शिक्षक भरती संदर्भात जारी करण्यात आलेली ही ऑफिशियल अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदा जर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। शिक्षक भरती आणि स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट पाहण्यापूर्वी जर तुम्ही आत्तापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवरती दररोजच्या चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षा संदर्भात खूप महत्त्वाची माहिती, नवनवीन अपडेट आणि 2024 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनलचा नक्कीच उपयोग होणार आहे। लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलची जॉईन करा। तर या ठिकाणी पाहू शकता, शिक्षक भरती संदर्भात एक नवीन प्रसिद्धी पत्रक आहे दिनांक 18/2/2024 आणि यामध्ये शिक्षक भरतीची पुढील जी प्रक्रिया आहे, पुढील जे टप्पे आहेत ते स्पष्ट करण्यात आलेले आहे। तर आपण म्हणू शकतो की हे एक प्रकारचं वेळापत्रक असणार आहे नियोजित शिक्षक भरती संदर्भातलं। तर कशा प्रकारे आहे या ठिकाणी पाहू शकता। शिक्षक पदभरतीसाठी उमेदवारांकडून प्राधान्यक्रम लॉक करून घेतल्यानंतर यंत्रणेकडील काम प्रगतीपथावर सुरू आहे। अनेक उमेदवारांना समान गुण असल्यामुळे समान गुण असल्यास प्राधान्यक्रम ठरवण्याच्या तरतुदी विचारात घेऊन उमेदवारांचे योग्य क्रम तपासण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे। शिक्षक भरती प्रकरणी माननीय न्यायालयाकडून एकतर्फी अंतरिम आदेश होणार नाहीत, याबाबत उचित दक्षता घेण्याबाबतची विनंती माननीय उच्च न्यायालयातील सर्व शासकीय अभियोग्यता माननीय उच्च न्यायालयातील सर्व शासकीय अभियोक्ता यांना लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे। आणि त्यामध्ये शिक्षक भरती आता महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलेली असून पात्र अभियोग्यता धारकांना सध्या जिल्हा परिषदेमधील नियुक्ती संदर्भात याद्या तयार करण्याचे संगणकीय कामकाज सध्या सुरू आहे। ही पूर्णपणे पारदर्शक व संगणकावर आधारित प्रक्रिया असून यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे। असे असतानाही अभियोग्यता धारकांमधील काही स्वयंघोषित खोडसाळ व्यक्ती तसेच काही दलाल या प्रक्रियेबाबत अभियोग्यता धारकांमध्ये संभ्रम निर्माण करून त्यांची फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही। अमुक जिल्हा परिषदेमध्ये नोकरी लावून देतो, अमुक संस्थेत भरती करून देतो, जवळच्या संस्थेत नोकरी देतो इत्यादी प्रकारे खोटी आश्वासने देऊन फसवणूक होण्याची शक्यता आहे। तर शक्यता काही अभियोग्यता धारकांनी व्यक्त केली आहे आणि या बाबीकडे सर्व अभियोग्यता धारकांनी दुर्लक्ष करण्याचे आवाहन करण्यात येत आहे। संगणकीय प्रणालीद्वारे आपोआप होणाऱ्या प्रक्रियेचे श्रेय घेऊन काही मंडळी अशा प्रकारे फसवणूक करू शकतात। या सर्व बाबींना पायबंद घालण्याचा कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहे। असे दलाल अथवा अन्य मंडळी कृत्य करीत असतील तर त्यांचे टेलिफोन संभाषण अथवा फोटो इत्यादी पुरावे जतन करून ठेवावेत व अशा प्रकारे कोणी फसवणूक करत असेल तर संबंधित पोलीस ठाण्याकडे तातडीने फिर्याद दाखल करावी। अशी फिर्याद दाखल केल्यास प्रशासनाकडून देखील अशा तक्रारीस आणि तक्रारदारास पूर्ण सहकार्य केले जाईल। दरम्यान असा खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्ती तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती यांच्यावर पोलीस विभागामार्फत स्वतंत्रपणे निगराणी ठेवण्यात येत आहे आणि सदरची प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे सुरू असून उमेदवारांनी शासकीय आणि शासनाच्या या पदभरती प्रक्रियेत कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रशासनास सहकार्य करावे, अशा प्रकारची माहिती या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, खूप महत्त्वाचं असं हे प्रसिद्धी पत्रक आहे। या ठिकाणी पहा, शिक्षक भरती आता अंतिम आणि महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलेली आहे। यामध्ये पात्र अभियोग्यता धारकांमध्ये संस्था जिल्हा परिषदेमधील नियुक्ती संदर्भात याद्या ज्या आहेत ते तयार करण्याचे संगणकीय कामकाज सध्या सुरू आहे आणि ही पूर्णपणे जी प्रक्रिया आहे ती पारदर्शकपणे पार पाडण्यात येणार आहे व संगणकावरच आधारित असणार आहे। त्यामुळे यामध्ये कोणत्याही मानवाचा हस्तक्षेप असणार नाही, हस्तक्षेप जो आहे तो असणार नाही। त्यामुळे तुम्ही अशा अफवांना बळी न पडता
प्रशासनास सहकार्य करावे आणि जर असं कुठं आढळून आलं तर त्याविरोधात तक्रार दाखल करावी, या पत्राच्या माध्यमातून विनंती करण्यात आलेली आहे. तर जिल्हा परिषद आणि खाजगी शिक्षण संस्थांमधील निवड याद्या ज्या आहेत त्या तयार करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच या याद्या ज्या आहेत त्या प्रसिद्ध होतील. शिक्षक भरती संदर्भात पुढच्या ज्या काही अपडेट असतील त्या जाणून घ्यायच्या असतील तर त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.